नमस्कार. तुमचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर संगपाळ भालेराव सर. मागच्या 3-4 वर्षाचा त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. ते स्वतः उत्तम इंजिनियर आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ही त्यांची स्पेशालिटी आहे आणि माझ्यामध्ये अनेक त्यांनी यशस्वी प्रोजेक्ट कंप्लीट केलेले आहेत. तर या सगळ्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत. त्या बरोबरीनं त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल पण सुद्धा बोलणार आहोत. तर तुमचं स्वागत आहे बिल्ड आयकॉनमध्ये. बिल्ड आयकॉन हा उपक्रम असा आहे की ज्यामध्ये तुमच्यासारख्या इंजिनियरशी बोलून या चर्चेतून काही सकारात्मक गोष्टी त्या निमित्तानं घडाव्यात. बांधकाम क्षेत्रातल्या वेगवेगळ्या बदलत्या तंत्रज्ञानाबद्दल चर्चा व्हावी एवढा या उपक्रमामागचा हेतू आहे. सो पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की तुमचं शैक्षणिक जीवन कसं होतं, म्हणजे शाळा आणि कॉलेज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे करण्यामागची प्रेरणा कुणाची होती? माझ्या शाळेचं तर एका भांडेगाव या अशा खेड्यापासून सुरू झालेलं आहे. बरं. एकदम खेडेगाव आहे. हम्म. भांडेगाव आहे आणि 12वी पर्यंत शिक्षण माझं झालेलं आहे तिथे. बरोबर. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगकडे वळायचं आहे या दृष्टिकोनातून मी ITI हा सुरुवातीला केलेला आहे 12वीच्या नंतर. बरोबर. आर्किटेक्चरल असिस्टंट. तिथून मला थोडीशी प्रेरणा भेटली की इंजिनिअर फॅक्टर खूप चांगला आहे. ITI केल्याच्या नंतर थोडंसं ITI कम्प्लीट झाल्याच्या नंतर मी एक्सपिरियन्स घेतला. त्याच्यातून कळालं की याच्यात आणि खूप मोठं जग आहे. बरोबर. जेवढं कराल तेवढं कमी आहे. बरोबर. जॉब करत करत मग डिप्लोमाची कल्पना आली. सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा कंप्लीट केला. त्याच्यानंतर मग प्रॅक्टिसमध्ये उतरलो वा. आणि याच्या मागे मार्गदर्शन करणारे आमचे एक केंद्रे सर म्हणून ITI ला होते. बरं. त्यांनी खूप आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आणि तिथूनच खूप आम्हाला चालना भेटलेली आहे. वा वा वा. हा झाला तुमचा आजवरचा प्रवास. सो आता आपण तुमच्या रोजच्या याच्यातल्या प्रश्नांवर येऊया. त्यातला एक पहिला प्रश्न असा आहे म्हणजे की हे फील्ड फार क्रिएटिव्ह आहे. आता तुम्ही अनेक घरांचं प्लॅनिंग केलं असेल, तुम्हाला माहिती असेल दरवेळेला वेगळी कल्पना काहीतरी लढवावी लागते. पण या कल्पनेबरोबर तंत्रज्ञानाची सुद्धा फार मदत तुम्हाला होत असेल रोजच्या आयुष्यात बरोबर. किंवा या क्षेत्रात. तर या तंत्रज्ञानाचा किती फायदा तुम्हाला रोजच्या कामात होतो किंवा कसा होतो, तर काय सांगाल? तंत्रज्ञानाचं म्हटलं तर हं. अगोदर जे मॅन्युअली व्हायचं बरोबर. तो खूप वेळ लागायचा आणि त्रासदायक ठरायचा. बरोबर. कॉस्टली खूप जायचा. आता हे तंत्रज्ञानामुळे एक टायमिंगची बचत, एक मनी सेव्हिंग असे खूप सारा फायदा होतो. बरोबर. दुसरं, या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण खूप मोठं आहे. अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणतो, की ज्याला पूर्ण माहिती या क्षेत्रातली नसते, पण तो त्या क्षेत्रात काम करत असतो. अशा एखाद्या माणसाकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? माहिती असणाऱ्याकडून काम करून घेणं हे खूप फायदेशीर ठरेल आणि ज्याला माहिती नाही त्यांच्याकडून काम करून घेणं हे आम्हालाही थोडंसं त्रासदायक ठरतो आणि ते धोकादायकच ठरेल. होय होय. पण मग त्याच्यावर काय सोल्युशन करता तुम्ही अशा वेळेला? एखादा अनस्किल्ड लेबर तुमच्याकडे काही असतील किंवा काय, तर किंवा काय काळजी घेता तुम्ही? नाही, आम्ही स्वतः उभं राहून किंवा आमचे जे असिस्टंट असतील त्यांच्याकडून आपण करून घेतो अशा लोकांकडून. दुसरं, या क्षेत्रामध्ये रचना किंवा प्लॅन किंवा डिझाईन आपण म्हणतो कुठल्याही घराचं, कारण सुरुवातीला कन्स्ट्रक्शन करताना डिझाईन फार महत्वाचं आहे. तर डिझाईन याला किती महत्व द्याल किंवा त्याचं काय महत्व सांगाल तुम्ही? एखाद्या प्लॅनचं काय महत्व असतं कन्स्ट्रक्शन मध्ये? कोणतीही गोष्ट करताना प्लॅन पूर्वक केली तर चांगलंच ठरेल. तसंच आपलं कन्स्ट्रक्शन लाईन सुद्धा जेवढा प्लॅन आपण व्यवस्थित करू तेवढं आपलं कन्स्ट्रक्शन व्यवस्थित होईल, सुटेबल होईल. या गोष्टीचं त्याच्यावर लक्ष द्या, काळजी घेतो. बरोबर. दुसरं, तुम्ही आता अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट कंप्लीट केलेले म्हणून तुम्हाला विशेषतः विचारायचं आहे मला, की बऱ्याचदा तर कस्टमरचं असं म्हणणं असतं की माझं बजेट कमी आहे आणि या बजेटमध्ये थोडंसं करून द्या. तर मग अशा वेळेला तुम्हाला तर क्वालिटी कन्स्ट्रक्शन करायचं असतं, स्वतःचं काम आहे म्हणल्यावर. तर मग अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोघांची कशी तुम्ही सांगड घालता? एक ते त्यांचं जे रिक्वायरमेंट आहे, रिक्वायरमेंट थोडंसं लक्षात घेता, त्यांची लागणारी कॉस्ट, त्यांची जे कॉस्ट अवेलेबल आहे त्यांच्याकडे, बरोबर, मग मटेरियल थोडंसे कन्स्ट्रक्शन थोडं कमी प्रमाणात करून, काही समजा काही गोष्टी फायनान्शियल जे असतात त्या बघून असं तुम्ही करता. दुसरं, आजकाल बजेटनुसार घर बनवण्याला पण फार ट्रेंड आहे. म्हणजे ते आधीच सांगतात की माझं बजेट एवढं आहे आणि आता त्यानुसार घर बनवा. तर मग त्याच्याबद्दल काय सांगाल? त्यांची रिक्वायरमेंट घेऊन, जसे की आता कोणाची रिक्वायरमेंट असते की मला 2 BHK चा प्लॅन, त्याप्रमाणे आम्हाला कन्स्ट्रक्शन करून द्या, तर त्याप्रमाणे आम्ही त्यांची कॉस्ट जाणून घेतो आणि त्याप्रमाणे त्यांच्याप्रमाणे ऍडजस्ट करून देतो. दुसरं आणखीन एक महत्वाचं म्हणजे की बऱ्याचदा आपण म्हणतो की देश उभारणीमध्ये इंजिनिअरचा फार मोठा वाटा आहे. अर्थात इन्फ्रास्ट्रक्चर, रोड पासून, ब्रिजेस पासून, धरणांपासून सगळं इंजिनिअरमुळेच घडत असतं. पण एखाद्या शहराच्या विकासामध्ये सुद्धा इंजिनिअरची फार महत्वाची भूमिका असते. एखाद्या शहराच्या विकासामध्ये ओव्हरऑल पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते असतील, गटार असतील,
किंवा तिथले काहीतरी ह्याचे प्रकल्प असतील, बेसिक पाण्याचे प्रकल्प असतील. तर अशा प्रकार इंजिनियर कशा प्रकारची भूमिका बजावू शकतात या सगळ्या पायाभूत सुविधांमध्ये? सिव्हिलशी निगडीत जे आर्किटेक्ट लोक असतील, सिव्हिल इंजिनियर असतील, जे हं, कोणी असतील ते, बरोबर. एक देश चांगला घडवण्याचा प्रयत्न करतात. हो, हो. कन्स्ट्रक्शन भागात. बरोबर. दुसरं या क्षेत्राचं भवितव्य तुम्ही काय भविष्य काय सांगाल? पुढच्या 15-20 वर्षात किती स्कोप आहे असं तुम्हाला वाटतं या क्षेत्रामध्ये? या या क्षेत्रात वारंवार स्कोप वाढतच जाणार. जशी पॉप्युलेशन वाढेल तसं हा क्षेत्र वाढत जाणार. बरोबर, बरोबर. दुसरं या क्षेत्रात आता जी नवीन तरुण मुलं येत आहेत, तर आता नुकतेच जे पास आउट वगैरे होत आहेत, जे नवीन इंजिनिअर येत आहेत, तर या इंजिनिअरना काय सल्ला मित्रत्वाच्या नात्यानं द्याल तुम्ही? किंवा त्यांनी या क्षेत्रामध्ये तुम्ही म्हटलं तसं संधी खूप आहेत. हो. पण मग येताना काय गोष्टी तुम्ही घेऊन आला पाहिजेत या क्षेत्रामध्ये, तर या क्षेत्रामध्ये अमर्याद संधी? या क्षेत्रात नवीन जो मुलं येतात त्यांना सर्वप्रथम वेलकम. हं, पण आपण या क्षेत्रात आल्याच्या नंतर आपल्याकडे पुरं ॲक्युरसी असली पाहिजे. हं. प्लॅनिंग व्यवस्थित असली पाहिजे. ॲक्युरसी असेल तरच या क्षेत्रात महत्त्व आहे. नाहीतर बरोबर. ॲक्युरसी नसल्याच्या नंतर याच्यात काही महत्त्व काही नाही. महत्त्व नाहीये. त्यामुळे हे जर तुम्ही या क्षेत्रात येणार असाल, तर हे महत्त्वाचं आहे. बरोबर. ॲक्युरसी महत्त्वाची. दुसरं तुम्ही अनेक प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. तर एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट तुम्हाला सांगता येईल का तुमचा? म्हणजे असा, की ज्याच्यामध्ये जे करताना पैसे तर मिळाले, पण आनंद, समाधान, अभिमान वाटला, की "अरे वाह! माझ्या हातून हा प्रोजेक्ट घडला. मला याचा फार आनंद आहे." असा एखादा तसं प्रोजेक्ट? माझ्या हातावरती एक कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे. बरं, एक शिवाजी जगताप म्हणून ओनर आहेत. बरं, खूप आनंद झाला तो प्रोजेक्ट मला बरं, बनवताना आणि समाधानी खूप आणि कस्टमर खूप समाधानी बरं. झाले त्या पण प्रोजेक्टमध्ये. काय विशेषता होती म्हणजे विशेष कशामुळे? म्हणजे एक तर जो कस्टमर आहे तो किसान आहे हो. आणि विशेष म्हणजे तो किसान असून शहरी भागात सारखं प्रोजेक्ट केलाय त्यांनी. अच्छा, हां. अच्छा. त्याच्यामुळे तर तो खूप त्यामुळे तो करताना समाधानी. जरा वेगळा आनंद होता. हां. बरोबर. हा झाला प्रोजेक्ट करतानाचा आनंद. कधी-कधी असंही होतं, की तुम्ही जेव्हा नवीन कामाला सुरुवात करता, तेव्हा एखाद्या वेळेला अचानक अडचण येते किंवा एखादं आव्हान मध्येच येतं. हं. तर त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, असा एखादा प्रसंग किंवा प्रोजेक्ट सांगता येईल का? की जिथं अचानक अडचण आली, काहीतरी लेबरकडनं त्रास झाला किंवा काहीतरी तुम्हाला माहीत नव्हतं या टेक्नॉलॉजीत पुढे आता काय करायचंय किंवा नैसर्गिक आपत्ती आली, कुणाची तरी मदत घ्यावी लागली, सीनियरला विचारावं लागलं, असं काही घडलंय का? नाही तसं प्रोजेक्ट करताना फक्त आव्हान येतो ते फक्त आर्थिक. हो, हो. त्या गोष्टीला थोडंसं एक मग टाईम देऊन आम्ही कव्हर करतो. बरोबर, बरोबर. दुसरं या क्षेत्रामध्ये सिमेंट आणि स्टील हे 2 महत्त्वाचे पार्ट आहेत कन्स्ट्रक्शन मधले. तर स्टील निवडताना तुम्ही कशा प्रकारचं स्टील निवडता? म्हणजे काय पॅरामीटर्स चेक करता? किंवा काय गुणवैशिष्ट्य त्या स्टीलमधली बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे वापरायला हरकत नाही? स्टील सर्वप्रथम आम्ही त्यांचे कंटेंट बघून बरं. जसं जसे की आता स्टील आपण निवडतोय आणि त्यामध्ये आपण ज्यावेळेस बेंड करतोय, हं, हं. बेंडमध्ये कुठे क्रॅक जातात का? ते बरोबर. सर्वात महत्त्वाचं बघतो हो, हो. आणि थोडंसं मेहेबल असलं तर आम्ही त्याला प्राधान्य देतो. प्राधान्य देतो. हां. बरं. हे झालं जनरल स्टीलबद्दल. आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरलंय का यापूर्वी? जसं मी की आता बोललोय, जो प्रोजेक्ट आता मी हो, केलेला आहे, तिथं घेतलेलं. पूर्ण आयकॉन वापरलेला आहे बरं. आणि क्वालिटी मला खूप छान वाटली. त्याच्यामुळे टोटल टॉप टू बॉटम आयकॉन वापरला मी तिथे. अरे वाह! तर हे आयकॉनचं प्रॉडक्ट झालं. त्यांच्या सर्व्हिसेसबद्दल काही सांगता येईल का? की त्यांची लोकं, त्यांची कॉस्ट किंवा त्यांची डिलिव्हरी किंवा त्यांची अवेलेबिलिटी प्रॉडक्टची याच्याबद्दल काही? आता आपल्या हिंगोली शहरामध्ये जे काही आपले आयकॉनचे कर्मचारी आहेत, बरोबर. पदाधिकारी आहेत, हो. हे टाईम टू टाईम आपल्याला सहकार्य करतात. बरोबर. जेणेकरून त्याच्याबद्दल माहिती असो हं, हं. किंवा कुठे आपल्याला अवेलेबल करून द्यायचं असेल तर अवेलेबल करून देतात. हं, हं. तसं सर्व. तसं चांगलं आहे. वाह! सो हे होते इंजिनिअर संगपाळ भालेराव सर आणि त्यांनी अतिशय साध्या, सोप्या आणि अगदी मोजक्या शब्दात सांगितलं खरं तर या क्षेत्रामधला त्यांचा प्रवास, त्यांचा अनुभव आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं, की जो तुमचा ग्राहक आहे, जो कस्टमर आहे, त्याची रिक्वायरमेंट काय आहे ती पहिली लक्षात घ्या आणि ती एकदा लक्षात घेतली, की त्याप्रमाणे प्लॅन द्या, त्याप्रमाणे पुढचं काम करा, त्याच्या बजेटनुसार काम करा. तुम्हाला काम करणं हे अतिशय सोपं होतं आणि त्यातूनच उत्तमोत्तम प्रोजेक्टची निर्मिती होते. सो तुम्ही या आजच्या कार्यक्रमात आलात, सहभागी झालात त्याबद्दल आभार आणि तुमच्या हातून असेच आयकॉनिक प्रोजेक्ट भविष्यात घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.